मित्रांनो नमस्कार. आज आपण लेक टाउन चौकात आपण आहोत, महावीर चौकात. तर 2019ला पूर आला होता. 19ला पूर आल्यानंतरनं आणि ते अधिकाऱ्यांच्या निष्काळजीमुळेच पूर आला होता, कारण की त्यांनी त्यांचं काम व्यवस्थित केलं नाही. ते भिंतीचं प्रॉब्लेम झालं, त्यांनी भिंतीचं रिपेअर केलं नाही आणि नाही ती कारण त्यांनी दिली. आणि आताही तुम्ही बघताय की हे बघा नाल्याची काय अवस्था आहे. तिकडं मी मागेही 1 वर्षापासून त्याचा पाठपुरावा करतोय. हे नाले हलके हलके साफ करतात, पण वरचेवर साफ करतात. पण जे प्रॉपर साफ केलं पाहिजे ते त्यांच्याकडनं कधीही ते करत नाहीत. आणि ठेकेदाराला सांगून सुद्धा अधिकारीचं काय नक्की हे आपल्याला माहित नाही. अधिकाऱ्यांचं ठेकेदारांचं काय प्रॉब्लेम आहे ते माहित नाही आपल्याला. पण आता ते तुम्ही समजून घ्या. पण ते कुठलाही ठेकेदार जे नियम दिलेले आहेत, पण ते कामं ठेकेदार करत नाहीत आणि ते अधिकारी त्याचा फॉलोअप त्यांच्याकडनं घेत नाहीत. हे अधिकारी त्याच्यावर ढकलतात, ते अधिकारी त्याच्यावर ढकलतात. हे अशी कामं आहेत. तुम्हाला दिसत असेल की बघा तिकडे पाईप पण ठेवलेत. तर ते पाईप तुम्हाला सांगतो मी, कमीत कमी 3 वर्षापेक्षा जास्त आले त्यांना मी सांगतोय पाईप काढा. मी तुम्हाला इकडे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. हा आहे महावीर चौक. तर मी तुम्हाला दाखवतो पलीकडनं की अधिकारी हे खूप चांगलं काम करतात. पण सगळेच अधिकारी चांगलं काम करतात असं पण नाहीये. बरेच अधिकारी जे फक्त वरच्यावर काम करायचं असं करतात. हे बघा मी तुम्हाला दाखवतो. हे बघा इथं तुम्हाला मागे पाईप दिसत असतील. इथनं बघा ते पाईप, असे पाईप अख्ख्या नाल्यामध्ये. ही बघा नाल्याची अख्खी अवस्था काय आहे. हे आहे आपलं उत्कृष्ट काम. आता मी तुम्हाला सेम पलीकडचं दाखवतो. पलीकडचं बघा, तुम्हाला पलीकडचं दाखवतो. अख्खे असेच नाल्याची अवस्था आहे. छत्रपतींच्या काळामध्ये हे नाला त्या काळाच्या आधीपासून आहेत, पण त्यावेळेस स्वच्छता होती. आता नाल्याची साफसफाई नाही. नाला पूर्णपणे खराब आहे. दुर्गंधी एवढी होती की हे साफ पण करत नाहीत. पण टेंडर मात्र काढतात. टेंडर मात्र चांगल्या आकड्यांचे काढतात, त्यात काय वाद नाहीये. त्यासाठी अधिकारी 100% हे विषय ते विषय मांडतात, पण कामं जमिनीवरती नाही. मग हा पैसा जातो कुठं हा तुम्ही स्वतः विचार करा. आम्ही तर हे होऊन देणार नाही. हे बघा इथं तर लय बेकार अवस्था. अरे बापरे, लय बिकट अवस्था आहे. मीच बस कचरा. हे थोडं तरी या साईडचं ठीक आहे. बघा ह्याची हाईट किती आहे. हे नाला बघा, सगळं झाडं उगवली आहेत. नाला पाणी वगैरे किती खराब आहे. ह्याच्यामध्ये मलचं पाणी 100% आलंच नाही पाहिजे. आणि तुम्ही जर बघत असाल की बघा किती कचरा आहे. बघा हे आहे उत्कृष्ट अधिकाऱ्यांची कामं. चला काय हरकत नाही, आपण यांच्या मागं लागलोच आहोत. आता जरा जास्त इलेक्शन नंतर ते जरा जागे झालेत, त्यामुळे आपण त्यांच्या मागं लागून हे सगळी कामं करून घ्यायचा प्रयत्न 100% करू. जर कुणाला काय वाटत असेल तुमच्या एरियामधलं काही काम असेल तर तुम्ही आम्हाला कळवा, आम्हाला सांगा, मेसेज करा आणि ते 100% आपण काम करायचा प्रयत्न करूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय पुणे.